हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुमच्याकडंसुद्धा एक वाटी बेसन पीठ आहे का? असेल तर ही रेसिपी एकदा नक्की पहा. तर बघा इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. तर हे बेसन पीठ मी चाळून घेतलं आहे. तर आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघा बेसन पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे, कारण की खूप जास्त पाणी घातलं की मग ह्याच्या गुठळ्या होतील. त्यामुळे अगदी थोडं पाणी घालून आपल्याला ह्याच्या गुठळ्या वगैरे व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवते याच पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही बेसन पीठ चाळून घेतलं तर मग शक्यतो त्याच्या फारशा अशा गुठळ्या होत नाही. तर बघा इथे मी बेसन पीठ चाळून घेतलं होतं, त्यामुळे फार अशा ह्याच्या गुठळ्या वगैरे होत नाही आहेत. तरीसुद्धा आपण बेसन पीठ मिक्स करताना अगोदर थोडं पाणी घालायचं आणि त्यानंतर मग यामध्ये आपल्याला पाणी आणखीन घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी सुरुवातीला थोडं पाणी घातलं आहे, त्यानंतर मग आणखीन थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर बघा आता हे बेसन पीठ आपण साईडला ठेवून देऊया. तर आता इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 10 ते 12 हिरवी मिरची घेतली आहे. आता इथे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर बघा आता इथे एक खलबत्ता घेतला आहे. आता यामध्ये मिरची आणि लसूण मी घातला आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा आपल्याला अगदी ओबडधोबड हे ठेचून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आहे. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे खूप जास्त बारीक केलं नाही आहे, असं मोठंसंच मी हे ठेवलं आहे. तर आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आता इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे. आता ह्या कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर पहा इथे मी कांद्याची संपूर्ण साल काढून घेतली आहे आणि कांदा स्वच्छ धुवून घेतला आहे. आता आपल्याला हा कांदा एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा तुम्ही या पद्धतीने सुद्धा कट करू शकता किंवा मग तुम्ही उभा कट केला तरीसुद्धा चालणार आहे. फक्त पातळ कट करायचा आहे आपल्याला कांदा. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने हा सर्व कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पहा आता इथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे आपल्याला. तीसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. आता जर कोथिंबीरच्या कवळ्या काड्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे संपूर्ण कोथिंबीर मी कट करून घेतली आहे. आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 1.5 पळी तेल घालायचं आहे. तर बघा आता तेल गरम झालं आहे तर यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आता कढीपत्ता आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला जो बारीक कट करून घेतलेला कांदा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता कांदा आपल्याला 1 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला जी मिरची आणि लसूण आपण ठेचून घेतला होता तो यामध्ये घालायचा आहे. आता हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर बघा
कांदा, हिरवी मिरची, लसूण हे सर्व मी इथे 1 ते 2 मिनटं तेलामध्ये परतून घेतलं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता हळदसुद्धा आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर बघा इथे हळदसुद्धा तेलामध्ये मिक्स करून घेतली आहे. आता जे आपण बेसन पिठाचं मिश्रण केलं होतं ते मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघा खाली तळाला बेसन पीठ तसंच राहतं, त्यामुळे व्यवस्थित हलवायचं आहे, मिक्स करायचं आणि मग ते यामध्ये घालून घ्यायचे. आता तुम्हाला इथे बेसन किती घट्ट किंवा पातळ हवे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. तर बघा इथे मी 1 ग्लास पाणी घातलं आहे यामध्ये. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घाला, तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवे त्यानुसार. आता इथे मी पातळ नाही करणार आहे, घट्टसरच हे बेसन ठेवणार आहे, त्यामुळे 1 ग्लास पाणी घातलं आहे. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ घातल्यानंतर बेसन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला 1-5 मिनटं हे बेसन शिजवून घ्यायचं आहे. अधूनमधून झाकण काढून आपल्याला हे चेक करायचं आहे. तर बघा इथे 2 मिनटं झाली आहे. आता आपण एकदा बेसन व्यवस्थित मिक्स करून घेऊया, नाहीतर मग ते खाली लागू शकतं. त्याच्यामुळे अधूनमधून आपल्याला बेसन मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे 2 मिनटं झाल्याच्या नंतर हे बेसन मी मिक्स करून घेतले. आता यावरती पुन्हा झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनटं हे बेसन आणखीन शिजवून घेणार आहे. तर पहा इथे मी आणखीन 4 मिनटं हे बेसन शिजवून घेतलं आहे. आता यावरचं झाकण काढूया आणि पुन्हा आपण हे बेसन मिक्स करून घेऊया. तर बघा आता इथे व्यवस्थित मी हे बेसन मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर नेहमी गॅस बंद केल्याच्या नंतरच घालायची, म्हणजे ती भाजीमध्ये किंवा मग असं बेसन वगैरे असन, वरण असन त्यामध्ये ती दिसायला सुद्धा छान दिसते. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाभ मिळत असतं. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.